विधीने जी सांगून ठेवलेली आहे त्यातली एक उपासना म्हणजे हनुमानजी महाराजांची उपासना आहे की ज्यांची सेवा केल्याने जगातील आपल्याला इष्ट परमार्थाची तर प्राप्ती होते, पण परेष्ठ प्रपंचामधल्या सुद्धा अडचणी आपल्या दूर होतात. अशी हनुमानजी महाराजांची ही दिव्य प्रणाली आहे महाराज, की ज्यांनी त्यांच्या कर्तृत्वाने हे हनुमंत नाव मिळवलेलं आहे महाराज. बाकीची इतर जी नावं आहेत, हनुमानजी महाराजांची इतर जी नावं आहेत ती त्यांना दिलेली नावं आहेत. अंजनी सूत, केसरी नंदन, पवन सूत ही त्यांना बाहेरून मिळालेली नाव आहेत. पण हनुमंत हे जे नाव आहेत ना महाराज, हे त्यांनी स्वकर्तृत्वाने मिळवलेलं नाव आहे हनुमानजी महाराज. म्हणून तुकोबारायांनी यांना प्रसन्न करण्याकरता त्या नावाचा विचार अगोदर घेतला महाराज. शरण शरणजी हनुमंता तुम्हालो रामदूता. त्यांची शरणागती करणाऱ्याला दिव्य गोष्टींची प्राप्ती होईल, ही मोठमोठ्यांची मुखातून निघालेली महती आहे महाराज. ज्यांचं स्मरण केल्यानंतर कलियुगातले मोठमोठे दोष आपल्यापासून दूर जातात, आपल्याला ज्यांच्यामुळे सर्वांगीण संरक्षण मिळतं महाराज, ती विभूती म्हणजे हनुमानजी महाराज आहे. आणि आपण परिसराने आणि आपल्या गावाने मारुतीरायांचा अनेकदा साक्षात्कार घेतलेला आहे. माझी एक विनंती आहे, तुम्ही जर हनुमानजी महाराजांची शक्ती, हनुमानजी महाराजांची कृपा ही किती प्रभावी आहे, कलियुगामध्ये ती किती शक्ती संपन्न आहे, हे आपण या स्थानावरती गेल्या अनेक वर्षापासून पाहतोय. या स्थानावरती गुरुवर्य देवगडच्या बाबांची नितांत श्रद्धा आहे. पूजनीय स्वामीजींची या स्थानावरती नितांत श्रद्धा आहे. मोठमोठी मंडळी या स्थानावरती येऊन आपलं मस्तक टेकून जातात, कारण या गावावरती, या परिसरावरती हनुमानजी महाराजांची एक वेगळी अनुकंपा आहे महाराज. इथे हनुमानजी महाराज आपल्याला शरण आलेल्या भक्ताला तारंतर तारतात तर तारतातच, पण कोणी चुकीचं वागण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यावर बंधनही टाकतात. ही हनुमानजींची कृपा आहे. विठ्ठल वाट वाकडीन चालू जाता, तयासी राखी तो अनंता. जो भक्ताची या परिचर्या सेवा करी, जो आपल्या भक्तांना सांभाळतो आणि आपल्या कृपेचं पोषण ज्या क्षेत्रामध्ये देतो, ते मारुतीरायांचं हे स्थान आहे महाराज. मुखाने हनुमंत हनुमंत जरी म्हटलं तरी जीवनातली बरीचशी संकट, रोग दोष जाके निकट ना झोके, तुलसीदासजींनी खूप वर्णन केलंय महाराज. भूत पिशाच निकट नहीं आवे, महावीर जब नाम सुनावे, नासहि रोग हरे सब पीरा. जपत निरंतर हनुमत बीरा. त्यांची कृपा आहे ती, संकट ते हनुमान छुड़ावे. मन क्रम बचन ध्यान जो लावे, सब पर राम तपस्वी राजा. तीन के काल सकल तुम साजा. ही हनुमानजी महाराजांची कृपा आपल्याला आपल्या जीवनामध्ये सुखा करता, शांती करता, समाधाना करता
प्राप्त होण्याकरता जी उपासना केली जाते ती उपासना तुकोबारायांनी त्यांच्या समोरच अपेक्षेने ठेवली महाराज. काय भक्तीच्या त्या वाटा वाटा, काय भक्तीच्या त्या वाटा, काय भक्तीच्या मार्गाच्या सुखाच्या ज्या अनेक वाटा आपल्याला शास्त्राने सांगितल्या, श्रुतीने सांगितलेल्या आहेत. श्रुतीने अनेक वाटा सांगितल्या, पण संतांनी त्यातली एक वाट निवडली महाराज. सोपे वर्मा महा सांगितले संती, टाळ दिंडी हाती घेऊनी, समाधीचे सुख सांडाओ वाळुनी, ऐसा या कीर्तनी. अवघड मार्ग बाजूला काढून संतांनी सोपा मार्ग, तुकाराम महाराज सोप्याची अपेक्षा करतात महाराज. तुकोबारायच नाही महाराज, ज्यांनी आतापर्यंत योगाचा अनुभव घेऊन जगाला जिंकलं, मोठमोठ्या योगी राजांना ज्यांनी आपल्या चरणावरती झुकवलं, त्या ज्ञानोबाराय जे योगाचे फार मोठे महाराज आहेत महाराज ज्ञानोबाराय. योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा. ज्यार्थी मुक्ताबाईंनी ज्ञानोबारायांना सहज बोलताना योगी म्हटलंय आणि योगी म्हणून त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून दिली आहे, याचा अर्थ त्या काळात तरी ज्ञानोबारायांसारखा योगी नसला पाहिजे. आणि ज्या अर्थी ज्ञानोबारायांना योगी म्हणतात त्या अर्थी त्यांची साधना कशाची असली पाहिजे? योगाची असली पाहिजे. ज्या अर्थी योगाच्या साधनेने ज्ञानोबाराय मोठे झालेत, योगाच्या साधनेने ज्ञानोबाराय प्रसिद्ध झालेत, म्हणजे ज्ञानोबाराय निश्चित योगाचे गाढे अभ्यासक असले पाहिजे. आणि जो ज्या क्षेत्राचा गाढा अभ्यासक राहतो ना महाराज, त्याला त्या क्षेत्राचे फायदे सुद्धा माहिती असतात आणि त्याला त्या क्षेत्राचे तोटे सुद्धा माहिती असतात. ज्ञानोबारायांनी योगाच्या मुळापर्यंत जाऊन अभ्यास केलेला आहे महाराज. ज्ञानेश्वरी पहा आपण 6वा अध्याय. ज्ञानोबारायांनी असे योग सांगितलेत महाराज की जे योग आपल्याला वाचायला सुद्धा कळत नाही महाराज लवकर. ज्ञानोबारायांचा योग जर पाहिला ना, हे आत्ताचे आपले रामदेव बाबाचे जे योग आहेत ना महाराज, हे योग फक्त बंद पडलेल्या नाड्या चालू करणारे योग आहेत. हे फक्त आतल्या बंद पडलेल्या, तुम्ही जागे आहे ना, पण तुम्हाला लक्षात येतंय मी काय बोलतोय? रामदेव बाबाचे योग म्हणजे काय ऋतिक महाराज? फक्त बंद पडलेल्या नाड्या. ज्ञानोबारायांचा योग इतका भयंकर आहे महाराज. पैल मेरूच्या शिखरी फार मोठं सामर्थ्य आहे महाराज. स्वर्गीचा आलोच ऐकी हा ज्ञानोबारायांचा योग आहे महाराज. इथं बसून स्वर्गातलं आणि खाली मनोगत ओळखी हा ज्ञानोबारायांचा योग आहे. ज्यांनी योगाच्या सामर्थ्याने आपुलिया पाठीचे जेने ऊर्ध्वगत साधिले गणिते, ज्यांनी
आपल्या आत जळणारा जठराग्नी पाठीवर आणला, ही ताकद योगाची आहे महाराज. ज्यांनी चालविली जड भिंती, हा योगाचा प्रताप आहे महाराज. मेले माणूस जित उठविल, हा योगाचा प्रताप. जिही निमिष मात्रे देह पालटिला, ज्यांनी नुसत्या कृपेने स्त्रियेचा तो केला पुरुष उभा, ही ताकद ज्ञानोबरायांच्या योगाची ताकद आहे. ज्यांनी रेड्यामुखी वेद बोलविला, ही योगाची ताकद आहे ज्ञानोबरायांच्या. पण एवढे मोठे योगाचे सम्राट असून सुद्धा ज्ञानोबरायांनी मुक्तीच्या प्राप्ती करता त्या योगाला आणि यागाला व्यावृत्त केलंय. अभंगाचं पहिलं योग याग योग याग जर जीवनात सिद्धी प्राप्त करून घ्यायची असेल तर त्या सिद्धी करता काय आवश्यक आहे हे सांगण्याच्या अगोदर ज्ञानोबरायांनी काय अनावश्यक आहे, आपल्यासाठी काय गरजेचं नाही ते अगोदर सांगितलं महाराज. योग याग विधी येणे नोहे सिद्धी. आता जरा विचार करा, ज्ञानोबराय योगाचे सम्राट आहेत, ज्ञानोबराय योगाचे थोर अभ्यासक आहेत. आणि ज्ञानोबराय इथं म्हणतात योगाने आणि यागाने सिद्धी. इथे सिद्धी शब्दाचा अर्थ मुक्ती असा आहे. ऐकताय ना तुम्ही जागे आहे ना? पण तुम्हाला असं कीर्तन ऐकायची सवय आहे ना? आता ज्या अर्थी मला परत बोलवलं म्हणजे सवय असायला पाहिजे. जिथं माझी सवय नसते तिथं परत बोलवीतच नाही मला कोणी. बऱ्याच गावात मी बऱ्याचदा कायमचा माझी कीर्तन एखाद्या वर्ष बोलते, नंतर कीर्तन पटत नाही आणि पचत नाही, मग परत मला. पण ज्या अर्थी परत बोलवून आले म्हणजे लोक आपले किमान चांगलं ऐकणारे असले पाहिजेत. मला सांगायचं काय, इथे सिद्धी शब्दाचा अर्थ मुक्ती असा आहे. मुक्ती याचा अर्थ ज्ञानोबरायांच्या शब्दाचा शब्दार्थ जर पाहिला तर आपल्याला हे असंच दिसतं की ज्ञानोबराय म्हणतात की योगानं मुक्ती मिळत नाही, यागानं मुक्ती मिळत नाही. आता मला खरं सांगा, ज्ञानोबरायांच्या म्हणण्याचा अर्थ जर असा असता तर योगानं मुक्ती मिळत नाही, योगात शक्ती नाही असं जर आपण म्हणाल तर ज्ञानोबरायांनी केलेले चमत्कार हे सगळे योग साधनेच्या बळावर केले, मग योगात शक्ती नाही असं म्हणता येईल का? चला पुढे चला थोडं.
ज्यांनी 1400 वर्ष काळाची गाठ भेट होऊ दिली नाही महाराज. मला सांगा, काळाची गाठ भेट होऊ न देणं म्हणजे साधं सामर्थ्य आहे का? आपल्या गावात आतापर्यंत जास्तीत जास्त किती वर्ष जगलेला माणूस आहे आतापर्यंत इतिहासात? अप्पा भाऊ, 110, 100, 110, 150, 200, याच्यापेक्षा मग मला एक विचारायचंय, 110 वर्ष एखादा माणूस जगतो तरी आपल्याला कुतूहल वाटतं, 1400 वर्ष जगणारा हा आश्चर्य नाही मग काय महाराज? 1400 वर्ष जो चांगदेव महाराज जगले होते ते आश्चर्य नाही मग काय? आजच्या काळात आहे का एखादा 1400 वर्षात आपल्यात? कुणीच नाही महाराज. चांगदेव महाराज 1400 वर्ष जगले. ताकद कशाची आहे? योगाची ताकद आहे महाराज. ही ताकद योगाची आहे. देव प्राप्त काळाला दूर ठेवण्यामध्ये योग हा पक्का आहे महाराज. थोडा अजून पुढे चला. ध्रुवाने देवाला प्राप्त करून घेण्यासाठी किती वर्ष तप केलं? वना जावोनिया तपिला तो नारायण. ध्रुवाचं वय होतं 6 वर्षाचं आणि त्याची तपश्चर्या होती. ध्रुवाचं वय होतं 5 वर्षाचं आणि त्याचं तप होतं त्याच्या पुढे नाही महाराज. उलट वयापेक्षा 1 वर्ष कमी गेलं महाराज. हिशोब कमी लागला ध्रुवाचा. पण ते तप कसं केलं होतं माहितीये का महाराज? अगोदर अन्न सोडलं, मग पाणी सोडलं आणि शेवट ध्रुवाने हवाच घ्यायची बंद केली महाराज. ध्रुवाने हवा बंद केली तरीही ध्रुव जिवंत होता. ताकद कशाची आहे? ही योगाची ताकद आहे महाराज. मग एवढ्या त्या ध्रुवाच्या तपाने त्याने श्वास बंद केला म्हणून त्रिभुवनाचा श्वास कोंडला आणि मग जगाच्या बापाला त्या ध्रुवाला शोधत यावं लागलं. देवाला खाली आणण्याची ताकद कोणामध्ये? योगामध्ये. मग जर देव मिळण्याची ताकद योगामध्ये, तर ज्ञानोबा इथं जे म्हणतात योग येणे नोवे सिद्धी, हे खरं आहे का? चला अजून पुढे चला. पुढचा शब्द काय ज्ञानोबारायांचा? याग. याग म्हणजे काय? यज्ञ. यज्ञात ताकद नाही का हो महाराज? अहो उलट जुन्या काळी पाऊस जर पडत नसला तर पाऊस पडण्यासाठी जुन्या काळी यज्ञ केला जायचा आणि यज्ञ पूर्णाहुतीला गेला की पाऊस पडायचा. यज्ञात भवती पर्जन्या यज्ञ कर्म समुद्भवा. जुन्या काळी यज्ञ सफल झाला की मग पाऊस पडायचा महाराज. मग यज्ञ सफल झाल्यावर जर पाऊस पडत असेल तर यज्ञात ताकद नाही का? तुम्ही ऐकताय ना मी काय बोलतोय? यज्ञात ताकद नाही का? अहो यज्ञात एवढी ताकद आहे महाराज. इतिहास आपल्या सर्वांना परिचित आहे. ज्यावेळी द्रोणाचार्यांनी अपमान केला त्यावेळी त्या द्रुपदाने यज्ञ करून यज्ञातून 2 मुलं मिळवली. एक मुलगा आणि एक मुलगी. त्या मुलीचं नाव होतं द्रौपदी आणि मुलाचं नाव होतं दृष्टद्युम्न. कशा करता मिळवले? याने द्रोण मारावा असा मुलगा त्याने यज्ञातून निर्माण केला. आता मला सांगा, यज्ञामधून जर द्रोणाचार्यांना मारणारा मुलगा जर निर्माण केला जाऊ शकतो तर यज्ञात ताकद नाही का? मी काय बोलतो तुमचं लक्ष आहे ना? पण त्या पोरांना जरा कुणीतरी, तुम्ही इकडं बघा. मी तुम्हाला काय विचारतोय? योगाने काळाला जिंकता येतं, योगाने देवाला खाली बोलवता येतं. मग योगात ताकद आहे. यागाने आपल्याला पाऊस पाडता येतो. यज्ञाने आपल्याला मुलं यज्ञातून जन्माला घालता येतात. एवढी ताकद यज्ञात आहे. मग ज्ञानोबाराय जे बोलतात योग याग विधी येणे नोहे सिद्धी, हे खरं का खोटं? विठ्ठल शंका लक्षात आली तुमच्या? योग आणि याग
सगळ्या बाबतीत श्रेष्ठ आहेत, पण ज्ञानोबाराय त्यांना म्हणतात की यांच्या प्रयत्नाने मुक्ती नामसिद्धी मिळणार नाही. हे कशावरनं? आता आपण एक पाहिलं, यांच्यात सामर्थ्य आहे महाराज. ऐका आता थोडा पुढा भाव ऐका, वेळ कमी आहे आपल्याकडे. योगात आणि यागात शक्ती नाही असं नाही महाराज, त्याच्यात शक्ती भरपूर आहे, पण योग आणि याग सांभाळण्या इतके आपण लायकीचे नाही, हा मुद्दा आहे महाराज त्यातला. योग आणि याग करण्याचे आपण लायक नाहीये, आपली लायकी त्या दर्जात नाही, म्हणून ज्ञानोबारायांनी त्याला व्यावृत्त केलं. अहो योग सोपा नाही महाराज. योगाचे श्लोक आणि ओव्या वाचायला सुद्धा लोकांना जमत नाही. 6व्या अध्यायाचं पारायण करताना किती लोक नुसते बोट फिरी, ते वाचणाऱ्यालाच माहिती आहे महाराज. असे अवघड शब्द आहे महाराज, इतका कठीण योग आहे महाराज. योगाचा असा विषय आहे, एकदा एका जागेवर बसलं ना तर अनंत काळापर्यंत त्या जागेहून हलता येत नाही महाराज. एकदा आसन जर सिद्ध केलं ना तर अनेको वर्ष त्या जागेवरनं हलता येत नाही. इथं आपण कीर्तनात, गुलेबाबा सांगायचे, कीर्तनात बसलं तरी आपले 84 आसनं होतात महाराज 2 तासाच्या कीर्तनात. किती? मग 2 तासाच्या कीर्तनात आपल्याला स्वस्थ बसवत नाही, आपण योग करायला अनंत काळापर्यंत बसू शकतो का? अहो चला थोडं अजून. अहो जर आपण हरिपाठ जर वाचत असलो आणि हरिपाठ वाचता वाचता जर कपाची बशीचं गाठ झाली तर आपला हरिपाठ सुद्धा झेलम एक्सप्रेस सारखा सुटतो. त्याला काहीच कळत नाही महाराज, ज्ञानदेवाचं कोणतं प्रमाण कुठं लागलं कुठं, त्याला फक्त एकच दिसतं, समाधी संजीवन. तिथपर्यंत गेलं म्हणजे काय घेता येईल, काय भेटल बुवा? बरोबर आहे ना, चहाच ना. चहावर जर आपला हरिपाठ पळत असेल तर आपली योग करण्याची ताकद आहे का महाराज? नाही ताकद, योग करण्याची ताकद नाही. आपल्या परिसरात घडलेला इतिहास आहे. भजन करा, सांगतो विठ्ठल. महाराष्ट्रातले त्या कालचे अव्वल दर्जाचे पहिलवान म्हणजे स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज, अव्वल दर्जाचे पहिलवान महाराज त्या काळाचे. विष्णुबुवा म्हणायचे त्यांना सगळे. त्या काळी सदाशिव पेठेमध्ये टिळकांनी जोग महाराजांना एक पत्र पाठवलं. महाराज टिळकांनी जोग महाराजांना एक पत्र पाठवलं आणि सांगितलं, जोग महाराज, आपल्या या तुमच्या सदाशिव पेठेमध्ये 2 रेडे आहेत महाराज, 2. त्या रेड्यांनी धुमाकूळ घालून ठेवलाय त्या परिसरामध्ये आणि इंग्रज सरकारने त्या 2ही रेड्यांना त्यांच्या युद्धामधून लोकांना त्रास होतो म्हणून त्या रेड्यांना मारायचा फरमान काढलाय म्हणे. माझी तुम्हाला विनंती आहे, तुम्ही काही करा पण त्या 2 निष्पाप जीवांचा जीव वाचला पाहिजे. पत्र कोणी पाठवलं? तुम्ही ऐकताय ना, पण इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. पत्र कोणी पाठवलं? लोकमान्य टिळकांनी. कुणाला? जोग महाराजांना पत्र पाठवलं, तुम्ही त्या निष्पाप जीवांची हत्या थांबवा, काहीतरी करा. जोग महाराज होते महाराज ते. जोग महाराजांनी सांगितलं, काळजी करू नका, होऊन जाईल काम. जोग महाराजांनी आपले मोठे बंधू पांडोबा महाराज, जोग महाराजांचे मोठे बंधू, ज्यांनी जोग महाराजांना शरीरानेही बलदंड बनवलं आणि परमार्थाचं बाळकडू दिलं, ते पांडोबा महाराज. जोग महाराजांना पहिलं तालमीत ओढलं ते पांडोबा महाराजांनी, त्यांच्या बंधूने. पांडोबा महाराजांना बरोबर घेतलं आणि ज्या ठिकाणी ह्या 2 रेड्यांची ही झुंज होणार होती महाराज, त्या ठिकाणी गेले. 2 रेडे एकमेकावर आघात करणार होते. झालं महाराज असं की पांडोबा महाराज आणि जोग महाराज मैदानात उतरले. डाव्या हाताचं जनावर पांडोबा महाराजांनी थांबवलं आणि उजव्या हाताचं जनावर जोग महाराजांनी थांबवलं. जागेवर दोन्हीही एवढे मोठे हिंस ते भयान असलेले ते प्राणी शांत केले महाराज. ही पांडोबा महाराजांची, जोग महाराजांची शारीरिक बळ होतं महाराज. आणि त्यावेळी महाराष्ट्रात कोणताच आखाडा नव्हता. तेव्हा महाराष्ट्रात कुठंच जेव्हा आखाडा नव्हता ना, तेव्हा आपल्या इथे राहुरी तालुक्यात वाघाचा आखाडा हा महाराष्ट्रातला पहिला आखाडा आहे महाराज. हा वाघाचा आखाडा जो आहे ना इथे राहुरी तालुक्यात, हा महाराष्ट्रातला पहिला आखाडा आहे. आणि तिथं त्यावेळी फार मोठमोठ्या कुस्त्या चालायच्या.
जोग महाराज इथे कुस्ती खेळण्याकरता आले होते वाघाच्या आखाड्यावर. आणि जोग विष्णुबुवा जोग नावाचा एक फार मोठा मल्ल, फार मोठा पहिलवान आहे. ही ख्याती योगीराज सद्गुरु गंगागिरीजी महाराजांच्या कानावरती पडली. आणि गंगागिरी महाराज जोग महाराजांचं युद्ध, ते द्वंद्व पाहण्याकरता, कुस्ती पाहण्याकरता त्या आखाड्यावर आले. महाराज तिथं आले. जोग महाराजांनी एका दमात महाराष्ट्रातले 14 पक्के पैलवान जिंकले. महाराज किती दमात? एका दमात 14 पक्के पैलवान एका दमात चित केले. जोग महाराजांची ती शक्ती पाहिली. आणि जोग महाराजांची शक्ती पाहून पंजाबचा एक मोठा पैलवान आखाड्यात आला होता. त्याने एका दमात 14 टेकवलेले पाहून त्याने हात सुद्धा दिला नाही महाराज जोग महाराजांना. हात देणं कळतं ना तुम्हाला? कुस्तीमध्ये काय दिला जातो अगोदर? हा, कुणी आहे का जुना पैलवान इथं आपल्या गावात? कुणी जुना पैलवान आहे का एखादा? त्याला माहिती असेल हात का दिला जातो. त्याने हात सुद्धा दिला नाही महाराज. तिथूनच मागे निघाला महाराज. तो म्हणे यांच्याशी भिडणं अवघड आहे म्हणे. त्यावेळी सगळ्यांकडून जोग महाराज विजयी झाले. आणि मग विजयी झाल्यानंतर नमस्कार करण्याकरता जेव्हा जोग महाराज गंगागिरी महाराजांच्या जवळ आले, डोकं टेकवलं. आणि डोकं टेकवल्यानंतर गंगागिरी महाराजांनी वरून थाप टाकली. आणि वरून थाप टाकून गंगागिरी महाराज बोलले, विष्णुबुवा, अहो या मरणाऱ्या लोकांना जिंकून कोणतं मोठेपण मिळवणार आहे तुम्ही? त्यापेक्षा जर खरंच तुमच्यात बळ असेल ना, तर मरणाऱ्या लोकांवरती विजय मिळवण्यापेक्षा या जगाला मारणाऱ्या काळावरती विजय मिळवून दाखवा. एवढा बोध दिला महाराज जोग महाराजांना. त्यांना सांगितलं, यांच्यावर कशाला विजय मिळवता? विजय मिळवायचा त्याच्यावर. तुका म्हणे काळा हाना तोंडावरी भातावरा हरी राम बाणे. या लोकांना जिंकण्यापेक्षा तुम्ही काळाला जिंकून दाखवा म्हणे. जोग महाराजांना तो बोधंतरी ठसावला, तया वृत्तीसी निरसडा पहिला. तो बोध जोग महाराजांनी घेतला आणि त्या क्षणी कुस्ती सोडून दिली महाराज जोग महाराजांनी. तिथल्या तिथे कुस्ती सोडून दिली. आणि विचारलं गंगागिरी महाराजांना, महाराज तुम्ही ज्या काळाला जिंकण्याच्या गप्पा करता, ज्या काळाला जिंकायचं सांगता, त्या काळाला जिंकण्याकरता असं कोणतं साधन करावं लागेल ते साधन सांगा म्हणे मला. त्यावेळी गंगागिरी महाराजांनी सांगितलं, सांगतो पण इथं नाही, माझ्या संग चला. त्यावेळी गंगागिरी महाराजांनी जोग महाराजांना बेटावरती नेलं. महाराज बेटावरती 65 एकराचं बेट आहे महाराज. सगळ्या बाजूने भगवती गोदामय्या आहे आणि मधी ते बेट. त्या बेटावरती नेलं आणि गंगागिरी महाराजांनी जोग महाराजांना योगाच्या कळा शिकवायला सुरुवात केली. महाराज एक योगाची कळ शिकवली. ती एक योगाची कळ गंगागिरी महाराजांनी जोग महाराजांना शिकवली आणि सांगितलं, आता या एका कळी, कारण योगाची जी प्रणाली आहे त्याला कळ म्हणतात. कळ 7 5 3 दशकांचा मेळा एक तत्वी कळा. हा जो कळा शब्द आहे ना, हा योगाच्या प्रक्रियेतला शब्द आहे. जसं मृदंग वाजवताना मृदंगाचा काय असतो? बोल राहतो. गायन करताना त्या गायनाचा एखादा प्रकारात काय राहतो? राग राहतो. तसा योगाच्या प्रशिक्षणामध्ये त्याला कळ म्हणतात महाराज. कळ. गंगागिरी महाराजांनी एक योगाची कळ जोग महाराजांना शिकवली आणि सांगितलं, आता याचं अनुसंधान करा, आता याचा परिपाठ करा. आणि मग जोग महाराजांनी तो परिपाठ करायला सुरुवात केली. गोंधळ असा झाला की तो परिपाठ करता करता थोडी चूक झाली महाराज जोग महाराजांकडनं. थोडा त्या योगाचं अनुसंधान थोडं चुकलं महाराज जोग महाराजांकडनं. आणि त्या अनुसंधान चुकल्याचा परिणाम जोग महाराजांच्या छातीचे ठोके दुपटीने पडायला लागले. असं म्हणतात की देवाने माणसाला जे आयुष्य दिलंय ना, ते वर्षावर नाही दिलेलं, ते महिन्यावर नाही दिलं, ते आठवड्यावर नाही दिलं, ते दिवसावर नाही दिलं. देवाने आपल्याला जे आयुष्य दिले नाही ते श्वासावर दिलंय महाराज. श्वास. आपले श्वास किती आहेत याच्यावर आपलं आयुष्य आहे. म्हणून योग साधना ही श्वासावरती निरोध करून माणसाला जास्त दिवस जगवते.
योगाचं सामर्थ्य माणसाला श्वासावरती नियंत्रण मिळवता येतं. योग श्वासावरती जय मिळवतो महाराज. म्हणून योग्यांना खूप वर्ष, आता आपण कुंभामध्ये पाहिलं, कितीतरी हजारो वर्षापासूनचे जिवंत साधू आहेत. त्यांनी कधीतरी महाकुंभ मागचा पाहिला होता आणि त्याच्यानंतर ते या महाकुंभाला आले होते. म्हणजे 124 वर्षानंतर ते म्हणे आम्ही मागच्या कुंभात होतो, महाकुंभात, आणि त्याच्यावर या महाकुंभात आलो. ते मधल्या कुंभाला सुद्धा येत नाही महाराज. ते हिमालयात जा निघून गेले महाराज त्यांच्या मार्गाला. ते श्वासावर विजय मिळवता होतो योगाने. जोग महाराजांची श्वासाची गती वाढायला लागली महाराज. प्रक्रिया चुकली, श्वासाची गती वाढायला लागली आणि गती वाढायला लागल्याचा परिणाम त्यांना कळून चुकलं. ज्या अर्थी आपल्या श्वासाची धाप पडतीये आपलं आयुष्य संपण्याच्या मार्गावर आहे महाराज. उठले, जसे उठले तसे गंगागिरी महाराजांकडे पळत गेले आणि गंगागिरी महाराजांना विनंती केली, महाराज वाचवा म्हणे. हे तुम्ही दिलेला योग, तुम्ही दिलेली कळ माझ्याकडनं थोड्या अंगानं चुकली. आता माझं आयुष्य काही मला जास्ती वाटत नाही, मी आता मृत्यूच्या मार्गाकडे चाललोय, मला वाचवा. जोग महाराज गंगागिरी महाराज सामान्य नव्हते महाराज. योगीराज चांगदेव महाराजांचा अवतार म्हणजे गंगागिरी महाराज आहे. विठ्ठल विठ्ठल म्हणजे योगीराज चांगदेव महाराजांचे अवतार होते महाराज. ते या भूमीला परत योगाने परिपक्व करण्याकरता ते इथं आले होते. म्हणून त्यांनी समाधी सुद्धा याच गोदेच्या किनाऱ्यावर घेतली. तेव्हाही चांगदेव महाराज असतानाही गोदेच्या काठावर घेतली आणि गंगागिरी महाराज म्हणून आल्यानंतर सुद्धा गोदेच्याच काठाला समाधी घेतली महाराज त्यांनी. ऐका, गंगागिरी महाराजांनी जोग महाराजांची अवस्था पाहिली आणि गंगागिरी महाराजांनी त्यावेळी एक झाडाचं पान घेतलं आणि त्याच्यावर ज्ञानोबरायांना पत्र लिहिलं महाराज. आळंदीतल्या ज्ञानोबरायांना पत्र लिहिलं आणि ज्ञानोबरायांना पत्र लिहून जोग महाराजांच्या हातात दिलं आणि सांगितलं, जो विष्णुबुवा आता इथं तिथं थांबू नका, आता सरळ आळंदीला जा तुम्ही, आता मधल्या प्रवासात थांबू नका, आता आळंदीला जा. हे पत्र ज्ञानोबरायांच्या समोर ठेवा, ज्ञानोबरायांना सांगा की मला कृपांकित करा. जोग महाराजांनी ते पत्र घेतलं, आळंदीला गेले, ज्ञानोबरायांच्या समाधी समोर ते पत्र वाचून दाखवलं आणि गंगागिरी महाराजांनी सांगितलं होतं, जर ज्ञानोबरायांना प्रसन्न करून घ्यायचं असेल ना तर हे पत्र ज्ञानोबरायांकडे द्या आणि मी सांगतो ते करा. योग तुम्ही करून पाहिला, योग जमला नाही, आता माझं पुढचं ऐका म्हणे. ज्ञानोबरायांच्या समाधीला डोकं द्या आणि ज्ञानोबरायांच्या जवळ आजान वृक्षाखाली बसा, ज्ञानेश्वरीची 108 पारायण करा, 108 पारायण करा, तुम्हाला ज्ञानोबराय जीवनदान देतील महाराज, जीवनदान देतील. जोग महाराजांनी आळंदीला गेले, ज्ञानोबरायांच्या समाधीला दर्शन दिलं महाराज. ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर, कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. ज्ञानोबरायांच्या समाधीला डोकं टेकवलं आणि ज्ञानोबरायांना विनंती केली. अजान वृक्षाच्या खाली बसले, पारायणाला सुरुवात केली महाराज. पण खरं सांगू, जोग महाराजांनी पारायण कसं केलं, भूक लागली तर आजान वृक्षाची पानं खावी आणि तहान लागली तर इंद्रायणीचं पाणी प्यावं. विठ्ठल 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 विठ्ठल, तहानेल्या तहानची प्यावी, भुकेलिया भूकची खावी. हे अनुष्ठान आहे महाराज. जोग महाराजांनी ज्ञानोबरायांच्या समोर अनुष्ठान मांडलं, 108 पारायणांचा संकल्प केला आणि पारायण सुरू केलं महाराज. संकल्प 108 पारायणांचा होता, पण ज्ञानोबराय दयाळू इतके महाराज 108 नाही, फक्त 40 पारायणात ज्ञानोबरायांनी जोग महाराजांना दर्शन दिलं. किती? 40 पारायणात, फक्त 40 पारायण. कुणी जर म्हणत असेल ना की ज्ञानेश्वरी वाचून माझं काय होणार आहे, तर त्यांनी हे लक्षात ठेवा महाराज, 108 पारायणाचा संकल्प करून मग ज्ञानोबराय प्रसन्न होतील की नाही हा पुढचा मुद्दा आहे.
हा फार लांबचा मुद्दा आहे, पण फक्त 40 पारायणात ज्ञानोबारायांनी कृपा दिली महाराज. आणि ज्ञानोबारायांना विनंती केली, उरले ते हरी तुम्हा समर्पण. आणि ज्ञानोबारायांचा अनुग्रह जोग महाराजांना प्राप्त झाला. मला सांगायचं काय, जोग महाराजांसारख्या महान विभूतीला जर योगाची ठेवण हातावर आली नाही तर आपलं गणित कुठे आहे महाराज. विठ्ठल मग हा योग आपल्याला जमेलच असं नाही महाराज. आपल्याला शेवटपर्यंत योग महाराज, आपलं मन इतकं भयंकर आहे. एखादा माणूस, एखादा साधक जर त्याचा जर नित्य नियम जर असेल ना 1000 ज्ञानेश्वरीच्या ओव्या वाचण्याचा, तो जर ज्ञानेश्वरीच्या हा बऱ्याच जणांना अनुभव पण असेल महाराज. 1000 ज्ञानेश्वरीच्या ओव्या वाचण्याचा त्याचा संकल्प नित्यनेम राहतो आणि तो पारायणाला बसतो महाराज. ओव्या वाचता 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 त्याच्या सहज लक्षात येतं, तो म्हणतो या ओव्या वाचण्यापेक्षा, ज्ञानेश्वरीच्या 1000 ओव्या रोज वाचण्यापेक्षा आपण 100 गाथ्याचे अभंग रोज वाचले तर ते आपल्या किमान कामाला येतील. बरोबर आहे का चूक आहे? कीर्तनात प्रमाण देता येईल, चाली थोड्याशा म्हणता येईल, आणि एकदा कीर्तनात चांगली चांगली प्रमाण दिली की मग आपल्याला काय वाढेल? निमंत्रण वाढेल. आणि निमंत्रण वाढले म्हणजे आपलं काय वाढेल? काय? पाकिट वाढेल महाराज. मग हे लाभ दोनावाला दोन्हीकडचा लाभ मिळेल म्हणे आपल्याला. मग आपण ज्ञानेश्वरी वाचण्यापेक्षा आपण रोज 100 गाथ्याचे अभंग वाचू. मग तो ज्ञानेश्वरी सोडून देतो आणि मग गाथा हातात घेतो महाराज. 1-2 दिवस गाथ्याचे 100 अभंग वाचतो आणि ते गाथ्याचे अभंग वाचून झाल्यानंतर मग त्याच्या मनात सहज येतं, हे नुसते अभंग 100 अभंग नुसतेच वाचण्यापेक्षा आपण रोजचे 10 अभंग पाठ केले तर कसं राहील. पहा बरं का तो कसा कसा चाललाय. तो विचार करतो नुसते अभंग वाचण्यापेक्षा आणि सोडून देण्यापेक्षा आपण रोज 10 अभंग वाचले तर कसं राहील. मग तो नवीन नियम करतो, आजपासून 100 अभंग नाही वाचायचे, 10 अभंग पाठ करायचे महाराज. मग तो 10 अभंग पाठ करायला लागतो. मग ते पाठ करायला अभंग लागले की मग त्याला चळ सुचतो महाराज हळूहळू. मग तो विचार करतो इथं थांबण्यापेक्षा मग आपण कुठे गेलं पाहिजे, आता डायरेक्ट आळंदीला गेलं पाहिजे. मग महाराज पुढं तो आळंदीला जात नाही, देहूला नीट राहत नाही, पंढरपुरात राहत नाही, भंडारा डोंगर पाहत नाही, सगळीकडे फिरतो आणि मग नंतर बोल्यावर येऊन थांबतो महाराज. विठ्ठल विठ्ठल. हा मनाचा खेळ आहे महाराज. मन आपल्याला एक मन तुझ्या अवघ्या भांडवला, मनाचा हा खेळ आहे. हा आपल्याला कळत नाही पण हा ज्ञानोबारायांना कळतो महाराज. आपलं मन किती गोंधळ घालून देणार आहे हे आपल्याला कळत नाही. योग आणि याग हे कमी अधिकाराचे नाहीयेत महाराज, पण हे आपल्याला जमणार नाही. म्हणून ज्ञानोबाराय बोलतात योग याग विधी येणे नोहे सिद्धी. आणि जरी तुम्ही करण्याचा प्रयत्न केला तर विनाकारण काय होईल? वायाची उपाधी दंभ धर्म विनाकारण निरर्थक जाईल महाराज. कारण भक्तीच्या शिवाय ज्ञानाला सुद्धा किंमत नाही महाराज. विष्णू विन जप व्यर्थ त्याचे ज्ञान, विष्णू विन जप व्यर्थ त्याचे ज्ञान, विष्णू विन जप व्यर्थ त्याचे ज्ञान, विष्णु विन जप व्यर्थ त्याचे ज्ञान. भावे बिन देव भावे बिन देव कैसा हरि मुखे मना, हरि मुखे मना, हरि मुखे मना, हरि मुखे मना. भावे बिन देव कैसा करे, भावे बिन देव कैसा करे, भावे बिन देव कैसा करे. हरि मुखे मना, हरि मुखे मना, हरि मुखे मना, हरि मुखे मना. विष्णुविन जप व्यर्थ त्याचे ज्ञान. हे व्यर्थ आहे महाराज. जे व्यर्थ आहे इथं, तो जो व्यर्थ शब्द आहे ना, आलं लक्षात. जाऊ द्या आता चला.
आपलं तू कोणालाच माहित नाही महाराज, आपल्यालाच माहिती आहे काय झालं महाराज. चला पुढे. हा वाऊगाश्रम आहे महाराज, हा व्यर्थ जातो महाराज, हा व्यर्थ जातो. तो वाऊगा जो आहेत ना तो शब्द इथं आहे महाराज, तो इथं शब्द आहे. योगयाग विधी येणेनो ये सिद्धी. वाऊगी उपाधी. कोणती उपाधी लाभते? आपण फार मोठा धर्म केला, हा एक नवीन दंभ तयार होतो महाराज, हा अहंकार वाढतो. मग कुणीतरी विचारलं महाराज मग हा जर या गोंधळात जर आम्हाला पडायचं नसेल तर आम्ही काय केलं पाहिजे? ज्ञानोबाऱ्यांनी सांगितलं भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती. तुम्ही भक्तीचं साधन करा, पण त्याच्यामध्ये सुद्धा एक नियम आहे. देव जर पाहिजे असेल तर त्याचं मूळ आहे दुसरं चरण. भावे विन देव नकळे संदेह, भावे विन देव नकळे संदेह, भावे विन देह नकळे संदेह, भावे विन देह साठी तुम्हाला त्याच्यासाठी सर्वात मोठं भांडवल वापरावं लागेल. ते म्हणजे कोणतं? भाव. भावी विन देव. जर तो नसेल तर न कळे. भावाने देव कळला जातो, आकळला जातो. भावानेच देव कळतो महाराज, है की नाही? भावी विन भक्ती अनेक प्रमाण आहेत महाराज. गिरीधर लाल तो भाव का भूका, काही न लगे एक भावाची कारण. तुका म्हणे आन विठोबाची अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी भावाची. थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, भुकेला तुझ प्रेमाचा भुकेला, भुकेला तुझ प्रेमाचा भुकेला. हाती दुष्काळ कळला, हाती दुष्काळ कळला, थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला. तो याच्यासाठी मुळातच आसुदलाय महाराज. थोर प्रेमाचा भुकेला, हाची दुष्काळ तयाला. त्याला याची अपेक्षा आहे महाराज. देव भुलला भावासी, देव भुलला भावासी.
सांडोनिया वैकुंठासी सांडोनिया वैकुंठासी त्याची भक्ती भावनेने कुठूनही उडून आणता येते महाराज. म्हणून भावेविन भावाने देव कळतो पण भावनेशिवाय भावेविन देव न कळे कधीच कळत नाही. निसंदेह ज्याप्रमाणे गुरुविन अनुभव कैचा कळे. आयुष्यात ज्याप्रमाणे आपल्याला या सगळ्या स्तरावरती जाण्याकरता कोणीतरी मार्गदर्शक गुरु लागतो, त्याच्यात गुरुशिवाय जसा अनुभव कळत नाही तसा शुद्ध भावनेशिवाय त्या भावनेचा अनुभवही नाही आणि देवही नाही. मग त्या गुरुच्या ठिकाणी जर तो अनुभव आपल्याला घ्यायचा असेल तर अगोदर काहीतरी तिथं समर्पण केलं पाहिजे, त्याशिवाय मिळत नाही. अभंगाचं तिसरं तपे विन दैवत दिदल्या विन प्राप्त. तपे विन दैवत दिदल्या विन प्राप्त. तपे विन दैवत दिदल्या विन प्राप्त. तपे काहीतरी पाहिजे असेल ना तर काहीतरी द्यावं लागतं महाराज. जर देव पाहिजे असेल तर पहिलं तपाचं सामर्थ्य प्रदान करावं लागतं. तपे विण दैवत दिधल्या विण प्राप्त. आता तुम्हाला दिधल्या विण प्राप्त हे काय वाटतं बरं नेमकं? बऱ्याच जणांनी याचा असा अर्थ केलाय की महाराज जर आपल्याकडनं कोणाकडनं परत काहीतरी मदत पाहिजे असेल तर अगोदर आपल्याला मदत. ज्ञानोबाराय इतक्या हलक्या उदाहरणाने हरिपाठ हे काय झालंय माहितीये का? हरिपाठ फक्त पावल्या खेळून नाचण्या करताय इतका हरिपाठ खाली आपण आणलाय महाराज. हरिपाठ काय आणि त्यातल्या त्यात कीर्तनकारांची एक जरा माफी मागून बोलतो, नवले बाबा जमलं तर एवढं उडवून टाका, हे खिरडीपुरतच मर्यादित ठेवा. जरा घाण सवय झाली महाराज. कीर्तनकारांनी सोपं 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 म्हणून हरिपाठ बदनाम करून टाकलाय. ते म्हणतात की ज्ञानोबारायांनी साधकांसाठी ज्ञानेश्वरी काढली, योगाच्या चांगल्या प्रकांड अभ्यासासाठी ज्ञानोबारायांनी चांगदेव पासष्टी दिली. जे भक्तीच्या मार्गात आणि योगाच्या मार्गात पुढे गेलेले त्यांना त्यांच्या मार्गात अनुकंपा मोठी प्राप्त व्हावी म्हणून अमृत अनुभव. आणि साध्या भोळ्या वारकऱ्यासाठी महाराज हरिपाठ काय साध्या भोळ्या लोकांसाठी आहे का महाराज? हा उलट जर म्हटलं तर हरिपाठाचा पूर्वार्ध आठवत नाही. ज्ञानेश्वरीच्या ओव्या एक वेळ धडाधडा आठवतील पण हरिपाठाचा पूर्वार्ध लवकर नाही सुचत महाराज. वैकुंठ भुवनी घर केले काय बरं पूर्वार्ध नाही सुचत. त्याला आवर्तन द्यावं लागतं महाराज सगळं, मग कळतं ज्ञानदेवा ध्यानी
रामकृष्ण म्हणी, मग तिथपर्यंत येत. हरिपाठ सोपा आहे का महाराज? मग दिधल्या विन प्राप्त, काय ज्ञानोबरायांनी इतकं सोपं घेतलं असेल का गणित आहे महाराज? ज्ञानोबरायांनी याच्यातनं उदाहरण दिलं महाराज. काय उदाहरण आहे ऐका. आपण सगळे शेतकरी माणसं आहे, मला खरं खरं सांगा, जमिनीमधनं जर पीक आपल्याला घ्यायचं असेल तर सर्वात महत्वाचं काय करावं लागतं? हा, काय करावं लागतं बुवा? हा बुवा म्हणते नांगरणी करावं लागते. बरं, अजून कोणाचं काय मत आहे? अकोलकर बाबा तुम्ही चांगले शेतकरी, तुम्ही काय त्याचा सखा भाऊ सांगितला, मशागत करावं लागते. हा, अजून सगळंच आलं त्याच्यात, मशागत आली. बरं, अजून? महाराज हे सगळं तुम्ही सांगितलं, पण ज्ञानोबरायाचं म्हणणं वेगळं आहे महाराज. जर जमिनीतनं पीक पाहिजे असेल ना, तर पहिलं तिला अगोदर दाणे द्यावे लागतात. दाणेच दिले नाही, नुसती मशागत केली जमल का? तुम्ही किती रानाला पाणी भरलं म्हणजे बिना दाण्याच्या जमिनीतून धान्यवर येईल? तिथं फक्त काँग्रेसवर येईल महाराज. तिथं कामाचं काही नाही, सारं बिनकामाचं वर येईल महाराज. तिथं सगळं जे कधीच कोणाच्या कामाला आलं नाही ते वर येईल महाराज तिथं सगळं. हे जे मिळवायचं असेल ना, तर अगोदर तिथं काय द्यावं लागेल? बीज द्यावं लागेल. ज्ञानोबरायांनी तो दृष्टांत दिलाय, दिधल्या विण प्राप्त. आणि प्रेमास्पद व्यक्ती भेटल्याशिवाय, हिताचा सल्ला विचारल्याशिवाय गुजे विण हित कोण सांगे. ते म्हणे जगात कोणी सांगणार नाही, पण मी सांगतो. ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात, ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात, ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात. साधूचे संगती तरणोपाय, साधूचे संगती तरणोपाय. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. हरिमुखे गणना, पुण्या गणना, पुण्या करी गणना. पुण्य
देव सांगे दृष्टांताची मात, साधूचे संगती तरुणोपाय. ज्ञानोबाराय दृष्टांत शब्दाचा अर्थ इथे अनुभव. ज्ञानोबाराय आपल्या अनुभवाने सांगतात की साधूच्या संगतीमध्येच तरुण जाण्याचा सर्वश्रेष्ठ उपाय आहे. साधूचे संगती